नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहेत महिलांच्या आरोग्य क्षेत्रातील अनुभवी स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर संगीता शेट्टी. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. नमस्कार. कार्यक्रम सुरू करण्याआधी मी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर संगीता शेट्टी यांनी MBBS आणि DNB इन ॲब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजीमध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या महिलांचं आरोग्य आणि मातृत्वाशी संबंधित विविध समस्यांवरती मार्गदर्शन करतात. वंध्यत्व उपचार, IVF आणि IUI, गर्भधारणापूर्व समुपदेशन, गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरची काळजी तसंच उच्च जोखमीची गर्भावस्था यामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. यासोबतच लेप्रोस्कोपी सर्जरी आणि हिस्टेरोस्कोपी यांसारख्या आधुनिक स्त्रीरोग उपचार पद्धतींमध्ये सुद्धा त्या तज्ज्ञ आहेत. महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आजही योग्य माहिती अभावी दुर्लक्षित राहतात खरं तर. मात्र अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवरती सोप्या भाषेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन आणि योग्य माहिती जाणून घेण्याकरता आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर संगीता शेट्टी यांच्याशी. डॉक्टर, चर्चेला सुरुवात करण्याआधी खरं तर प्रेक्षकांना हा फार टिपिकल प्रश्न वाटू शकतो, पण हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून सुरुवातीला विचारते. कारण आजच्या काळामध्ये महिलांचं लग्न करण्याचं जे वय आहे ते करिअरमुळे किंवा विविध कारणांमुळे फार पुढे गेलेलं आहे. मग अशा वेळेस गर्भधारणा होणं आणि त्यानंतर बाळासाठी काही समस्या होऊ शकतात का? सगळ्यात प्रथम तर मी हे सांगू इच्छिते की प्रेग्नेन्सी किंवा गर्भधारणा करणं हे महिलाचं स्वतःचं डिसिजन असायला पाहिजे. तिचं लग्न जरी आपण आजकाल मुली शिकतात, मग त्यांचं करिअर असतं, फायनान्शियली स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर त्या प्रेग्नेन्सीला प्लॅनिंग करतात. तर ही जी डिसिजन असतं ते त्या महिलाचं स्वतःचं असायला पाहिजे. आता मेडिकली जर तुम्ही विचारलं तर 35 वर्षाच्या वरच्या बाईंना आम्ही ॲडव्हान्स्ड मॅटर्नल एज असं सांगतो. त्यासाठी काही त्यांना प्रॉब्लेम्स येतात ते आहेत की आपलं वय जास्त असल्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये उच्च रक्तदाब, दॅट इज हाय ब्लड प्रेशर, प्रेग्नेन्सीमध्ये BP वाढण्याची शक्यता, मधुमेह ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो त्याची रिस्क वाढते. त्याचबरोबर सिझेरियन सेक्शनचं जे रेट आहे ते देखील वाढतं. तसंच जेव्हा जन्म होतो बाळामध्ये IUGR म्हणजे वजन कमी असणं किंवा बाळामध्ये ग्रोथ रिटार्डेशन होणं किंवा क्रोमोझोमल अनॉमली, डाऊन सिंड्रोम जे तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे, ज्याच्यामध्ये बाळामध्ये मंदबुद्धीचे विकार ह्याचे रिस्क वाढते. त्याच्यामुळे आम्ही हे सगळ्या बायकांना ॲडवाईस करतो की 35च्या आत ॲटलिस्ट एक बाळ तरी व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रेग्नेन्सी प्लॅनिंगच्या अगोदरच फॉलिक ॲसिड विथ व्हिटॅमिन B12 ची गोळी चालू ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. खरं तर मासिक पाळी महिलेला अगदी रेग्युलर येते म्हणजे गर्भधारणेसाठी किंवा आई होण्यासाठी तिचं शरीर अगदी सुदृढ योग्य असं मानलं जातं. मात्र तरीसुद्धा काही प्रॉब्लेम, काही अडचणी येऊ शकतात गर्भधारणेमध्ये. तर यामागे काही लपलेली कारणं असतात का? हो, नक्कीच असू शकतं. पाळी टायमावर येणे त्याचा अर्थ हे नाही की तिला ओव्ह्युलेशन हे दर महिन्याला होतंय. ओव्ह्युलेशन न होण्याची भरपूर कारणं असू शकतात, जसं हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणा किंवा PCOS PCOD असणं होऊ शकतं, थायरॉइडचे विकार असू शकतात. त्याचबरोबर पुरुषांचे कारणं म्हणजे आपल्या मेल पार्टनरचे पण रिझन्स असू शकतात, जसं शुक्राणूची कमतरता किंवा मोटिलिटी इश्यूज असू शकतात. तसंच आपल्या गर्भाशयात पण भरपूर अबनॉर्मलिटीज असू शकतात, जसं फायब्रॉइड आहे, पॉलिप्स आहेत किंवा रक्ताच्या रिलेटेड काही अबनॉर्मलिटीज असल्या तर त्याच्यामुळे पण गर्भधारणा व्हायला वेळ लागू शकतो. तसंच ट्यूबल फॅक्टर्स म्हणजे ट्यूबमध्ये एंडोमेट्रियोसिसमुळे किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे जर समजा प्रेग्नेन्सी राहत नसेल तरी त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. जर 6 ते 12 महिन्याच्या आत देखील जर प्रेग्नेन्सी नॅचरली ट्राय करून जर राहत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा आपली तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, पण मग वारंवार एखाद्या महिलेचं मिसकॅरेज होत असेल, गर्भधारणा होत नसेल तर यामागे काही कारणं असतात का? आणि पुढे भविष्यामध्ये गर्भधारणेमध्ये काही अडचणी येऊ नयेत यासाठी काही उपाय करता येतात का? रिपीटेड प्रेग्नन्सी लॉसेस ज्याला आपण सारखं गर्भपात होणे हे आम्ही कधी सांगतो, जेव्हा 2 पेक्षा जास्त वेळेला जर महिलांमध्ये जर गर्भपात होत असेल त्याला मग आपण तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. आता ह्याच्याचे बरीच कारणं असू शकतात. एकतर स्त्रीमध्ये काही रक्ताचे विकार असो किंवा काही थायरॉइडचे विकार असो किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज PCOD मुळे जर सारखं गर्भपात होत असेल किंवा
ऑटो इम्युन डिसऑर्डर्स किंवा क्रोमोझोमल अनॉमली ह्या सगळ्या कारणं असू शकतात, जेणेकरून रिपीटेड प्रेग्नन्सी लॉसेस म्हणजे सारखं गर्भपात होणे हे होऊ शकतं. त्याचबरोबर त्याचं निवारण कसं करायचं, तर सगळ्यात अगोदर प्रॉपर सगळ्या नियमित आपले ब्लड टेस्ट करून घेणे, घाई न करणे प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या वेळेला, आपले सगळे रिपोर्ट्स करून घेणे, आपल्या गायनेकोलॉजिस्टशी भेटणं, काही जर समजा गर्भाशयात काही अबनॉर्मॅलिटीज असतील जसं फायब्रॉइड आहे, पॉलिप्स आहेत, हे जर आपल्याला आढळली तपासणीच्या वेळेला तर त्याचं अगोदर निवारण करणं आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करणं. तसंच आपलं नियमित आहार चांगलं ठेवणं, अल्कोहोल स्मोकिंग, दारू किंवा स्मोकिंग न करणं, ह्याच्यामुळे पण प्रेग्नन्सीचे अबॉर्शन्सची रिस्क वाढते. आणि समजा काही आढळलं आपल्याला काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत तर त्या हिशोबाने तज्ज्ञांकडून त्याच्यावरती निवारण करून मगच प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा आम्ही सल्ला देतो. त्याचबरोबर विटामिनच्या गोळ्या ह्या जसं मी अगोदर पण म्हटलं, फॉलिक ॲसिड विथ B12ची गोळी ही 3 महिन्या अगोदर प्रेग्नन्सीच्या आपल्याला चालू करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मिसकॅरेज होतंय म्हणून टेन्शन घेण्यापेक्षा डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्याच्यावर निवारण करून आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करणं असा आम्ही सल्ला देतो. बरोबर आहे. म्हणजे टेन्शन घेण्यापेक्षा योग्य सल्ल्यानुसार आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी सहज दूर करता येतात. नक्कीच. अशीच एक अडचण महिलांमध्ये असते, कधी कधी त्या विचार करतात की सिझेरियन झालेलं आहे पहिल्या बाळाच्या वेळेस, मग आता दुसरं बाळ प्लॅन करायचं आहे, काही अडचण येईल का, काही प्रॉब्लेम येईल का, असं एक टेन्शन महिलांमध्ये असतं. तर सिझेरियन झालेल्या महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होते? हो, नक्कीच होऊ शकते सिझेरियन झालेल्या महिलांची. पण आपण पहिलं सिझेरियन हे का कारणीभूत झालं आहे ते बघणं खूप गरजेचं आहे. जर पहिलं सिझेरियन झालेलं आहे जेव्हा बाळ उलटं असेल किंवा प्रोग्रेसच नाही झाली, म्हणजे ती प्रसूतीला जाऊन तिची डिलिव्हरीच नाही झाली, कळा येऊन देखील, आणि त्या कारणाने जेव्हा सिझेरियन होतं किंवा काही मेडिकल कंडिशनमुळे जर सिझेरियन झालं असेल तर आपल्याला पुढच्या वेळेला पण सिझर होऊ शकतं. आता कोणामध्ये आपण नॉर्मल ट्रायल देऊ शकतो हे की पहिलं सिझेरियन होऊन एक मिनिमम 2 ते 3 वर्ष निघून गेली आहेत, बाळाची साईज जास्त मोठी नाहीये, म्हणजे मोठं बिग बेबी नाहीये, ते नॉर्मल साईज बेबी आहे, काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, तिचं लोअर सेगमेंट मेडिकल कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशर असणं किंवा जेस्टेशनल डायबिटीज असणं, ह्या जेव्हा असतात किंवा फिट्सची हिस्ट्री असणं हे असेल तर मग आपण दुसऱ्या वेळे खेपेला आपण नॉर्मल रिस्की होऊन जातं. त्याचबरोबर समजा आपलं प्लॅसेंटाचे कॉजेस, जसं आपण समजा लो लाईंग प्लॅसेंटा ज्याला आपण म्हणतो किंवा प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतो, असे जेव्हा कारणं असतात तेव्हा आपण दुसऱ्या वेळेला सिझेरियन आपण नाही ऑप्ट करत. किंवा खूप मोठं बेबी आहे किंवा तिच्या प्रिव्हियस सिझेरियनच्या वेळेला युट्रसचं रप्चर झालेलं आहे, म्हणजे फाटलेलं आहे युट्रस, किंवा त्याच्यावरती आपण उभा कट घेतलेला आहे, अशा पेशंट्समध्ये मग आपण नॉर्मलचा ट्रायल देत नाही. दुसरं म्हणजे हे डिसिजन हे तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांनी बरोबर सोनोग्राफीचे रिपोर्ट्स बघून आणि त्याच्यानंतरच डॉक्टर डिसाईड करतात. तुम्ही मगाशी सांगत होतात की गर्भधारणेमध्ये काही अडचणी या डायबिटीज किंवा बीपीमुळे सुद्धा येऊ शकतात. जर अशी प्रेग्नन्सी असेल तर मग अशा वेळेस काय समस्या येतात किंवा बाळावर काही परिणाम होतो का? हो, नक्कीच होऊ शकतो. सगळ्यात कॉमनली आजकालच्या लाईफस्टाईलमुळे जे आम्ही बघितलेलं आहे की आपल्याला जर जेनेटिक हिस्ट्री आहे, आपल्या आईबाबांना डायबिटीसची हिस्ट्री आहे, तर कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो ही होण्याची शक्यता आपली वाढते. तर त्याच्यासाठी आम्ही हे ॲडवाईस करतो पेशंट्सना की गर्भधारणा करण्याच्या अगोदरच आपलं शुगर टेस्ट करत राहायचं, नियमित आहार आपला चांगला ठेवायचा, साखर खाणं किंवा व्यायाम. महिलांमध्ये म्हटलं जातं की 40 नंतर काही टेस्ट कराव्यात, मात्र गर्भधारणा अगोदर व्हायलाच पाहिजे डेफिनेटली. त्याचबरोबर समजा आपल्याला बॉर्डरलाईन शुगर आहे किंवा प्री डायबिटिक आहो आपण, तर मग आपल्यामध्ये जेस्टेशनल डायबिटीज होण्याची शक्यता ही वाढते. आता ह्याचे कॉम्प्लिकेशन्स काय, तर ज्यांना जेस्टेशनल डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये बाळ हे मोठं होतं, त्याला आम्ही मॅक्रोसोमिया असं म्हणतो. असं असल्या कारणाने सिझेरियनचा रिस्क वाढतो. दुसरं म्हणजे बाळाची शुगर ही लो होऊ शकते, म्हणजे डिलिव्हरी नंतर बाळाचं शुगर मॉनिटरिंग हे होतं. तर आपण हे कंट्रोल कसं करायचं, जसं मी म्हटलं आपलं नियमित आहार, डाएट, औषधी जर गरज असेल तर त्या मामल्याने जर खूप हाय असेल तर आम्हाला कधी कधी इन्सुलिनवरती पण ठेवावं लागतं. पण जेवढं आपण शुगर कंट्रोल करू तशी प्रसूती आणि डिलिव्हरी ही नॉर्मल होऊ शकते. दुसरं म्हणजे तुम्ही विचारलात हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब. आता ह्याच्यामध्ये रिस्क का वाढते, आता कधी कधी पेशंटला ही प्रेग्नन्सीमध्येच फक्त बीपी वाढतं, अदरवाईज तिला बीपी नसतो. आता हे आपल्याला कसं आढळून येणार, ते नियमित चेकअपने आपल्या टेस्ट केल्याने
जर बीपीचा त्रास असेल तर कधी कधी फिट्स येण्याची शक्यता असते, कधी कधी अकाली डिलिव्हरी म्हणजे प्रीटर्म डिलिव्हरी करावी लागू शकते, त्यामुळे NICUची रिस्क वाढते. तर नियमित चेकअप करणं, मीठ साखर कमी खाणं, ह्या गोष्टींनी आपण कंट्रोल डेफिनेटली करू शकतो. तुम्ही टेस्टबद्दल बोललात, अशीच एक टेस्ट किंवा एक ऑब्झर्वेशनसाठी डॉक्टर सांगतात सोनोग्राफी करायला. बऱ्याचदा पहिली प्रेग्नन्सी असली की महिलांना माहितीच नसतं सोनोग्राफी किती वेळा केली जावी, मग फार टेन्शन येतं की किती वेळा करावी, डॉक्टर का सारखं सांगतात. तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर काही बाळावर होतो? सोनोग्राफी हे ॲब्सोल्युटली सेफ आहे, कारण का त्याच्यामध्ये आम्ही काही एक्सरे रेडिएशन्स वापरत नाही, आपण साऊंड वेव्हचा वापर करतो. आयडियली स्पीकिंग टोटल 5 सोनोग्राफीज ह्या गरजेच्या आहेत. सगळ्यात प्रथम आपण करतो इनिशियली 6 ते 8 आठवड्यामध्ये, जेणेकरून जेव्हा आपण बघतो बाळाचे ठोके आलेत की नाही, गर्भधारणा ही युट्रसच्या आतच झाली आहे ना, ट्यूबमध्ये झालेली नाही, ती बघतो. दुसरी असते ज्याला आपण म्हणतो NT स्कॅन, ती होते 3ऱ्या महिन्याच्या दरम्यान. तेव्हा आपण बघतो बाळामध्ये काही मंदबुद्धीचे विकार किंवा डाऊन सिंड्रोम, बाळाचं मेंदू बरोबर झालंय की नाही, हातपाय आलेत की नाही, ते बघतो. त्याचबरोबर डुअल मार्करची टेस्ट होते, ज्याला आपण बघतो की बाळामध्ये काही मंदबुद्धी जसं डाऊन सिंड्रोम आपण बघतो. तिसरी होते ही 18 ते 20व्या आठवड्यात, त्याला आपण अनोमली स्कॅन असं म्हणतो. ह्या दरम्यान बाळाचे बाकीचे अवयव म्हणजे ऑर्गन्स डेव्हलप होतात, जसं लिव्हर, किडनी, लघवीची पिशवी ही बरोबर झाली आहे की नाही बघतो. दुसरं असतं ग्रोथ स्कॅन, जे आपण बघतो 7व्या महिन्यात, ज्याच्यामध्ये बाळाची जर ग्रोथ होत नसेल किंवा पाणीचा लेवल जर कमी असेल तर आपल्याकडे अजून 2 महिन्याचा वेळ आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणून आपण ग्रोथ स्कॅन करतो. आणि शेवटची 9व्या महिन्याची सोनोग्राफी बाळाच्या फायनल पोझिशन, पाण्याच्या लेवलसाठी आणि डॉपलर, कलर डॉपलर आपण करतो, जेणेकरून आपल्याला आढळते की बाळाला रक्तपुरवठा बरोबर जाते की नाही, बाळ हे नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार आहे की नाही, ह्या गोष्टी आपण बघतो. तर टोटल 5 सोनोग्राफी ह्या कंपल्सरी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर मध्ये काही डॉक्टरांना आढळलं की तुम्हाला ब्लिडिंग होते किंवा खूप दुखतंय, अकाली लेबर चालू झालेत, त्यावेळेला कधी कधी डॉक्टर एक्स्ट्रा स्कॅन्स करतात. तुम्ही आता म्हणालात की 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सोनोग्राफी होते त्यावेळेस बाळाची वाढ किती झालेली आहे हे लक्षात येतं, आणि काही वेळेला असे डॉक्टर सांगतात की बाळाची वाढ आता पूर्ण झालेली नाहीये, काही अडचणी असू शकतात. तर याची कारणं नेमकी काय असतात, आणि हे कारण समोर आल्यानंतर त्यावरती काही औषधोपचार करून बाळाची वाढ व्यवस्थित करता येते? हो, नक्कीच करू शकतो. त्याच कारणासाठी आपण 7व्या महिन्याची सोनोग्राफी करतो. आता 7व्या महिन्याची सोनोग्राफीला आपण ग्रोथ स्कॅन असं पर्पजली का म्हणलं जातं, कारण का आमच्या टर्ममध्ये कंडिशन आहे ज्याला आम्ही इंट्रा युट्राईन ग्रोथ रेस्ट्रिक्शन म्हणतो, जिकडे आईच्या गर्भात बाळाची जर वाढ होत नसेल तर त्याचे बरेच कारण असू शकतात. जसं स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, जर महिलेचं BP खूप जास्त आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, ह्या कारणभूत बाळाला रक्तपुरवठा जात नाही, त्या कारणाने मग बाळाची वाढही होत नाही. आता ह्याला आपण उपाय म्हणजे काय करू शकतो, एक तर तिचं किंवा कुपोषण आहे, जर आईचं न्यूट्रिशन किंवा डाएट बरोबर नाही आहे, तिला बरोबर जेवण जात नाही आहे, ह्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनेच आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन पावडरची सोय सगळीकडे केली आहे. सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये हे फुकट दिलं जातं पेशंट्सना, त्याच्यामुळे पेशंटनी त्याचा उपयोग करावा. त्याचबरोबर आपल्या आहारात हे हाय प्रोटीन आणि हाय फायबर डाएट म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये जे डाळी आहेत, कडधान्य आहेत, जर व्हेजिटेरियन, जर नॉन व्हेजिटेरियन असतील तर अंडी आहे, दूध आहे, हे सगळ्याचा वापर करावा, जेणेकरून आपल्याकडे 2 महिन्याचा वेळ मिळतो ह्याला आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर नक्कीच आपण ह्याच्यावरती IUGRला करेक्ट करू शकतो. तुमच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्यामधली एक स्पेशालिटी आहे तुम्ही प्रसूतीनंतर कशी काळजी घ्यायची याचंही मार्गदर्शन करतात. तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये बरेच बदल होतात, शारीरिक, केस गळतात, वजन वाढतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतात. अशा महिलांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करता? सगळ्यात अगोदर तर महिलेला जे डिलिव्हरी नंतर लागतं हे आहे TLC, टेंडर लव्हिंग केअर, भरपूर प्रेम, भरपूर आराम आणि चांगला आहार, हे असणं खूप गरजेचं आहे. हो, पण पहिले 3 ते 6 महिने, जसं तुम्ही विचारलात केस गळणं, हे 3 ते 6 महिने कॉमन आहे, कारण का आपल्या बॉडीमध्ये भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात. वजन हे सगळ्यात कमी व्हायला पाहिजे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे स्तनपान, ब्रेस्ट फीडिंग ज्याला आम्ही म्हणतो, ज्याकडे भरपूर दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे आईला हे चांगलं आहार दिला पाहिजे, जेणेकरून तिने स्तनपान केलं पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग ज्याला आपण म्हणतो स्तनपान, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे वजन कमी करण्यासाठी. तर जर ज्या महिलांना आपल्या वजनावरती, कारण का वजन एवढं वाढतं
डिलिव्हरी झाल्यानंतर तिलाच तिच्या स्वतःकडे बघण्यासारखं नाही वाटत. तर आणि डिलिव्हरी नंतर हेल्दी फूड पण खावं लागतं. तर आपल्या ज्या एज ओल्ड आपल्या ज्या आज्या आणि आई आपल्याला लाडू देतात किंवा डिंकाचे, मेथीचे, हे सगळं जे आपल्याला कल्चरनी मिळालेलं आहे हे अतिशय उत्तम आहे. आपला जो भारतीय कल्चर आहे त्याच्यामध्ये जे आपण लाडू देतो, पेज देतो, हे सगळं खाणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच गोष्टीबरोबर आईला हे प्रॉपर झोप मिळणं हे पण खूप गरजेचं आहे. तिला आराम करणं गरजेचं आहे. व्यायाम, एक्सरसाइज सुरुवातीला 1.25 महिन्यानंतर तिने हळूहळू लाईट एक्सरसाइजेस करावे. त्याच्यानंतर मग प्रॉपर 2 महिन्यानंतर ती सगळं काही एक्सरसाइज करू शकते. अजून एक गोष्ट हे जे आपण खूप ओव्हरलुक करतो ते आहे पोस्टपार्टम डिप्रेशन. हॉर्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये हे पोस्ट डिलिव्हरी खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे आपण तिला ॲज अ फॅमिली, तिचे हस्बंड किंवा सासू सासरे, आई वडील यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का स्त्रींमध्ये भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात. बऱ्याच वेळेला त्यांनाच कळत नाही की आपल्याशी काय होतंय. तर त्याला आम्ही पोस्टपार्टम म्हणतो. जर तुम्हाला रडावंसं वाटतंय किंवा खूप जास्त मूड स्विंग्स होतंय तर वेळी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं पण खूप गरजेचं आहे. बाकी आपल्या डाएटमध्ये इम्प्रूव्ह करा. आयर्न, कॅल्शियम ह्या तुमच्या डॉक्टर देतीलच, त्याचा नियमित उपयोग करा. मी पुन्हा एकदा गर्भधारणेच्या विषयाकडे येते. हल्ली मुलींमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम खरं तर दिसतो, PCOSचा. अशा मुलींना गर्भधारणा होऊ शकते का, किंवा गर्भधारणा होण्यासाठी मग काय ट्रीटमेंट वगैरे आहे का? नक्कीच होऊ शकतं. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे किंवा खाण्यापिण्यामुळे आम्ही जेव्हा ओपीडीत पेशंट्स बघतो तेव्हा भरपूर मुली येतात ज्यांना PCOS आहे. आता त्यांचा मेन प्रश्न असाच असतो की आम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी किंवा राहू शकते का? आता डेफिनेटली राहू शकते. ह्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की आपला जो वजन आहे तो आपल्या नियमित BMIच्या अनुसार 5 ते 10% प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या अगोदर कमी करा. याने उपयोग असा होतो की आपले हॉर्मोन्स करेक्ट होतात. एकदा आपले हॉर्मोन्स करेक्ट झाले की आपलं ओव्ह्युलेशन म्हणजे अंड जे निघतं ते दर महिन्याला बरोबर निघतं. तरी जर नाही राहत असेल तर आम्ही फॉलिक्युलर स्टडी म्हणजे ओव्ह्युलेशन स्टडीज ज्याला म्हणतो ते करू शकतो हॉर्मोनल चेंजेसमुळे. आणि आपल्या शुगरवरती म्हणजे डायबिटीजवरती ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायचा. नक्कीच राहू शकते. तुम्ही मगाशी उल्लेख केला की महिलांनी काही टेस्ट प्रेग्नन्सीच्या आधी कराव्यात, मात्र प्रेग्नन्सी प्लॅनिंग करणाऱ्या जोडप्याने मिळून काही टेस्ट करायच्या असतात का? खूप खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. जोडप्यांनी मिळून प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग किंवा गर्भधारणाच्या अगोदर काही इम्पॉर्टंट टेस्ट आहेत ज्या त्यांनी करायला पाहिजे दोघांनी. त्याच्यामध्ये आलं ब्लड ग्रुप विथ RH अँटीजन. त्याचबरोबर HB इलेक्ट्रोफोरोसिस म्हणजे बरेच जेनेटिक डिसऑर्डर्स असतात जे आम्हाला अगोदरच कळून येतात. आजकाल जर नात्यात लग्न झालं आहे अशा कपल्समध्ये जेनेटिक डिसऑर्डर्सचं प्रमाण वाढतो. त्याच्यामुळे क्रोमोझोमल अनॉमलीज होणं हे आपण टाळू शकतो. दुसरं म्हणजे रुटीन टेस्ट, जसं आपलं हिमोग्लोबिन प्रॉपर कंट्रोलमध्ये असायला पाहिजे, शुगर म्हणजे डायबिटीसची तपासणी, BP चेक करणं, किंवा आपल्याला काही जर हिस्ट्री असेल, समजा आपल्या फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल तर त्या हिशोबाने टेस्ट करणं. त्याच्या व्यतिरिक्त आपलं HIV, HBsAg, रुबेला हे सगळे टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि जर जेनेटिक डिसऑर्डर्स आढळले तर त्या हिशोबाने प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदर डॉक्टरांची सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. महिलांमध्ये मेनोपॉज नंतर बऱ्याच अडचणी होतात. हाडाचे प्रॉब्लेम्स होतात, हृदयाचे प्रॉब्लेम्स होतात. तर या सगळ्या पिरियडमध्ये महिलांनी कशी काळजी घ्यावी? हे खूप छान प्रश्न विचारला. आपण 40शी नंतर सगळ्याच महिला आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे 40शी झाल्यानंतर त्यांनाच कळत नाही आपल्याशी काय होतंय. त्यांचे मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते, खूप हातपाय दुखतात, वजन वाढतं, पाळी नियमित येत नाही. ह्या सगळ्याला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या महिलांनी काळजी घेतली तर पूर्ण घर सुरळीत चालेल. त्याचबरोबर काय टेस्ट करायच्या त्या आहे आपल्या बेसिक, जसं आपलं डायबिटीज आहे का, शुगर आहे का, आपलं BP कंट्रोलमध्ये आहे का, आपलं सोनोग्राफी वर्षातून एकदा करावं. पॅप्समियर म्हणून असतं ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं भारत हे सर्वायकल कॅन्सरमध्ये नंबर 1 वर आहे. मी आता हाच प्रश्न विचारणार होती. सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे 2 कॅन्सर महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतात. तर हे टाळण्याकरता काय करावं? सर्वायकल कॅन्सर हे जसं मी म्हटलं आपल्या भारतात खूप नंबर 1 वर आहे. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंट पण पॉलिसीज काढते ज्याच्यामध्ये आपण सर्वायकल कॅन्सर विरुद्ध वॅक्सिन देतोय. वॅक्सिनची प्रॉपर एज आहे 9 वर्षापासून ते 14 वर्षात आता आम्ही पीडियाट्रिक लेवलवरतीच देतोय. पण जर कोणी घेतलं नसेल तर 9 ते 45 वर्षापर्यंतच्या स्त्रिया घेऊ शकतात.
ती फ्रीली अवेलेबल आहे, सगळ्यांकडे अवेलेबल आहे. याबद्दल काही गैरसमज सुद्धा आहेत, तसं काही नाही आहे म्हणजे? नाही, बिलकुल नाही. त्या ॲब्सोल्युटली सेफ आहेत आणि ह्याचा रिसर्च केलेला आहे, सगळे स्टडीज झालेले आहेत आणि रिस्क सर्वायकल कॅन्सरची ऑलमोस्ट 50% आपण टाळली जाते. त्याचबरोबर जे सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत त्यांनी 21 वर्षाच्या नंतर आपलं नियमित म्हणजे वर्षातून एकदा पॅप्समिअर करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपण सर्वायकल कॅन्सरला अर्ली स्टेजवर पिकअप केलं तर त्याच्यावर निवारण आहे. तसंच ब्रेस्ट कॅन्सर, जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची तर आपण 35 म्हणजे 35 वर्षाच्या वरच्या सगळ्या महिलांनी वर्षातून एकदा आपली छातीची म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 40 नंतर 3 वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणं हे गरजेचं आहे. त्याच्या सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे स्वतःची छाती स्वतःच चेक करणं, हे एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला शिकवतील किंवा आजकाल तर इंटरनेटवरती पण अवेलेबल आहे. जर आपण स्वतःचीच छाती स्वतः दर महिन्याला पाळीनंतर चेक केली तर काहीही जर बदल आढळले तर आपल्याला ते स्वतःच पिकअप करता येतात आणि आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो. तर ह्या दोन्हीही कॅन्सर ह्या प्रिव्हेंटेबल आहेत. ओके. हा खूप मोठा गैरसमज आहे खरं तर, की महिलांना लक्षातच येत नाही आपल्याला कोणत्या गोष्टी करता येऊ शकतात आणि त्यामुळे आजार टाळता येऊ शकतात. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम आणि इतके सुंदर जे प्रश्न मी विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलं. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.